हरे कृष्ण सर्वांना, स्वागत आहे सर्वांचे. आज आपण 15वा अध्याय शिकणार, ज्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग. कधी ना कधीतरी लहानपणापासून प्रत्येकाने हा अध्याय ऐकलेला, वाचलेला असतो. खाली शाखावरी मुळं वगैरे असं. तर छोटासा सुंदर अध्याय आहे हा. पाहूया आपण ह्याच्यामध्ये काय आहे. आणि ते कृष्णांचं हे पण बघा की स्लाइडमध्ये काढलेलं दाखवलेलं पोस्टर किती छान आहे. तर असे कृष्ण पण पुरुषोत्तम आहेत. मग पुरुषोत्तम शब्दाचा अर्थ काय? ते परमपुरुषाचा योग प्रभुपाद स्वामी म्हणतायत इथे. पाहूया आपण हां. आधी आपण मंगलाचरण म्हणू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण आधी आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. हं. ज्यांच्या आनंदासाठी मी तुम्हाला गीता शिकवते. पुन्हा प्रभुपाद स्वामी ज्यांनी ह्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना याची स्थापना केली. विश्वभर सनातन धर्माचा प्रचार प्रसार केला. त्यांना प्रणाम करते, त्यांचे आशीर्वाद घेऊया. पुन्हा नामानिष्ठ प्रभूजी ज्यांनी ह्या स्लाइड्सच्या रूपातून मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुम्ही गीता जेव्हा अशी वाचाल नुसती, कदाचित तुम्हाला ती तशी कळणार नाही. पण ह्या स्लाइड्सच्या माध्यमातून शिकणार जेव्हा आमच्याकडून किंवा दुसऱ्यांकडून, तर तुम्हाला ती कळेल. तर नामानिष्ठ दास प्रभूजींनी ह्या स्लाइड्स स्वतः तयार केलेल्या आहेत. मग आमच्या ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना प्रणाम करते. आणि आपल्या इथे बघा 2 को-होस्ट माताजी आहेत. आपल्या ॲडमिन रेश्मा माताजी आणि आमच्या पूर्ण टीम त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही पण सगळे इथे वेळेत येता. तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. आता सांगा, आपण काल 3 गुण आपल्याला कसे बद्ध करतात हे पाहिलं होतं. तर सांगा बघू कोणते 3 गुण? सत्व रज आणि तमगुण. हां, बरोबर. सत्व, रज आणि तम. ह्याला हीच असते माया. ओके, ही माया आपल्याला बांधून ठेवते. कशी बांधून ठेवते? ती आपल्या जीवनाच्या हर एक क्षेत्रावर प्रभाव टाकत असते. आणि आतापासून 18व्या अध्यायापर्यंत हे आपण बघणारच आहोत. हे 3 गुण आपल्याला कसे बद्ध करत असतात. आणि आपण सगळं बघितलं, म्हणजे त्या गुणांची वैशिष्ट्य काय आहेत? त्याच्या प्रभावाखाली आपण काय-काय कृती करतो? मग मृत्यूनंतर कुठे जातो? म्हणजे त्या गुणाच्या प्रभावाखाली असलो तर. मग हेही पाहिलं की शुद्ध सत्वगुण म्हणजे आपल्याला ह्या गुणातीत कसं व्हायचंय. भक्तीमध्ये यायचंय तर तुम्हाला शुद्ध सत्वगुणात यायचंय, की आपण कृष्णाशी जोडलो गेलो पाहिजे. तर भगवंतांना शरण गेलो
तर माया आपल्यावर प्रभाव टाकू शकणार नाही. हा, गुणातीत कसं व्हायचं हे पण आपण बघितलं. चालेल, आता आपण आजचा अध्याय बघूया. हा जो आजचा अध्याय आहे ना, 15वा अध्याय, ह्याचं नाव पुरुषोत्तम योग आहे. मग असं नका समजू की इथे सगळे जे पुरुष आहेत त्यांच्यात उत्तम वगैरे, असा त्याचा अर्थ नाहीये. गीता ही अतिशय म्हणजे व्यापक असं तत्वज्ञान आहे, ते उच्च लेव्हलचं. तर इथे पुरुषोत्तम म्हणजे कसं, भगवंतांचे आपण जे विस्तार बघितले, गोलोक वृंदावनचा चार्ट आपण बघितलेला. हां, मग त्याच्यामध्ये आपण भगवंतांचे विस्तार बघितलेले. कसे कृष्णांपासून विस्तार होत होत क्षीरोदकशाही विष्णूंपर्यंत होतात. तर ह्या सगळ्यांना पुरुष अवतार म्हणतात. हां, आणि त्याच्यामध्ये उत्तम कोण आहेत? तर भगवंत. कोण? कृष्ण. आता ह्यात परत असं नका समजू, की हे त्यांच्यापेक्षा खाली, ते त्यांच्यापेक्षा खाली. तर असं नाही करायचं. ह्याच्यामुळे आपल्याला एक प्रकारचा दोष लागतो. हां, ते आहेत भगवंतांचेच अवतार. पण पुरुषोत्तम ह्याचा अर्थ इथल्या पुरुषांमध्ये नव्हे, तर हे जे भगवंतांचे अवतार आहेत, त्याच्यामध्ये उत्तम कोण आहे? पुरुषोत्तम तर कृष्ण. हं. आणि विष्णू, राम, नरसिंह, कृष्ण हे कृष्णांचेच वेगवेगळ्या लीला करायसाठी घेतलेले अवतार आहेत. त्यांच्याही बाबतीत चुकूनही कधी तुलना करायची नाही. तुम्हाला जे आवडतात, ज्यांच्याशी तुम्ही कनेक्ट होऊ शकताय, नारायण वगैरे, त्यांच्याशी तुम्ही जोडून घ्या स्वतःला. कारण त्यामुळे आपल्याला नाहीतर अपराध लागत असतात. ओके. हा, माताजी पुढची स्लाईड घ्या. आता ह्या अध्यायात ना भगवंत त्यांच्या धामाविषयी सांगतायत, की आपलं धाम कसं आहे, म्हणजे भौतिक जगत कसं आहे आणि त्यांचं धाम कसं आहे. हे कृष्णाने या अध्यायात सांगितलंय. तर म्हणतायत तरी तुम्ही माझ्या धामात या, धामात या. हां, पण आम्हाला माहीत तरी पाहिजे थोडंसं भगवंतांचं धाम कसं आहे, जिकडे आपल्याला जायचंय, जिथून आपण आलोय आणि विसरलोय त्याला. हां, तर इथे कृष्णाने छान सांगितलेलं आहे, की त्यांचं धाम कसं आहे तात्विकदृष्ट्या. आणि मग आहे ना ह्या भौतिक जगातून बाहेर पडायचा उपाय पण सांगितलेला आहे. मग पुन्हा त्याच्यानंतर आहे ना जेव्हा आत्मा हे शरीर सोडतो आणि तो पुढचं शरीर धारण करतो, तेव्हा जाताना स्वतःबरोबर पुढे काय घेऊन जातो, हे बघणार आपण. हे तुमचं सध्या वर्तमानातलं जे शरीर आहे ना, त्यातलं तो काय आपल्याबरोबर घेऊन जातो, हे इथे कृष्णाने सांगितलेलं आहे. मग त्याच्यानंतर पुढे कृष्ण आपले देखभाल करतायत. ते म्हणतात ना, "मी सगळ्यांचा पालनकर्ता आहे. सगळ्यांवर माझं प्रेम आहे." तर बघा इथे, की भगवंतानी जर भौतिक जगातल्या सगळ्यांचं म्हणजे आपल्या ह्या भौतिक शरीराचं पण पालन-पोषण करतात आणि आपलं जे सूक्ष्म शरीर आहे, मन, बुद्धी, अहंकार, त्याचे पण पालन करतायत. आणि फक्त आपल्या नाही, आध्यात्मिक जगतातल्या पण सगळ्यांचे पालन करतायत. बघू ते पण आपण. आणि वेदांत सूत्रांचा सारांश पण पुढे सांगितलाय, तो पण बघू. ओके, घ्या माताजी पुढची स्लाईड. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तौ वेद स वेदवित्. श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. हरे कृष्ण. आता आपण थोडंसं बॅकग्राऊंड समजून घेऊया. हे भौतिक जगत कसं आहे? तर हे भौतिक जगत आहे ना, असं समजा की आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब आहे. हां, म्हणजे जे आध्यात्मिक जगात आहे ते इथे पण आहे, पण अशुद्ध स्वरूपात. इथे त्याच्यामध्ये काय मिसळलेले आहेत, तर विकार मिसळलेले आहेत. हां, आपल्या इच्छा, अनियंत्रित इच्छा वगैरे असं सगळं अशुद्धी आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि हे आपण सगळीच जण आनंद शोधत असतो. प्रत्येक जण अ, शांतता, आनंद हेच शोधत असतो. त्यांचे हे वेगळे असतील. मार्ग प्रत्येकाचे वेगवेगळे असणार आहेत. हां, हे आनंद शोधण्याचे. पण ते शोधत असतात. आपण जे काही करत असतो, ते आनंद मिळवण्यासाठी, शांतता मिळवण्यासाठी करत असतो. पण हे जे
आनंद आपण शोधतोय ना, तो चुकीच्या ठिकाणी शोधतो. त्यामुळे आपल्याला तो शाश्वतरित्या प्राप्त होत नाही. इथे भगवंत आपल्याला तो शाश्वत आनंद, कारण आनंद स्वरूप आहेत कृष्ण स्वतः. हां, नंद के घर आनंद भयो असं म्हटलेलं आहे त्यांनी. त्यांना म्हणता आलं नसतं का नंदाच्या घरी कृष्ण जन्मला, छोटा बाळ जन्मला. प्रत्यक्ष आनंदाने जन्म घेतला. राम, राम शब्दाचा अर्थ काय? आनंदाचा उगम. तर तो आनंद आहे ना, जो आपण इथे शोधतो, हा चुकीच्या ठिकाणी शोधतोय. म्हणजे कसं? आता एक नदी आहे आणि त्या नदीच्या किनारी समजा एक मुलगा आहे आणि त्याला काठाला नदीच्या झाडं असतातच ना, तसं एक आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडाचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलेलं आहे. हां, तुम्ही बघता ना विहिरीच्या वगैरे काठाने बघता ना विहिरीत वगैरे झाडांची प्रतिबिंब पडतातच. तसं ह्या नदीत त्या आंब्याच्या झाडाचं प्रतिबिंब पडलंय आणि त्याला छान आंबे लागलेले आहेत. मग ह्याला आंबे खायला हवेत. मग हा काय करतो की नदीत उतरतो आंबे तोडायसाठी. पण पाणी हलतं, आंबे तर काय हाताला लागत नाहीत आणि ओला पण होतो. बाहेर येतो. थोडा वेळ थांबतो बाहेर, पण आंबे खायची इच्छा तर फार आहे. मग थोडा वेळ थांबतो, पाणी परत स्थिर होतं. परत त्याला दिसतं ते झाड. परत एकदा जातो. पुन्हा तसंच होतं. हाताला काही येत नाही. मग बाहेर येतो. मग त्या आंबे तर हवेत, आता मी काय करू? तर मग थोडासा आजूबाजूला बघतो, तर त्याला दिसतं थोडंसं बाजूने एक माणूस जातोय. तो त्यांच्याकडे जातो आणि त्यांना सांगतो, की "मला आंबे खायचे. तुम्ही मला द्याल का काढून?" तर ते म्हणतात, "तुला आंबे हवेत का? ठीक आहे. मी देतो. तू जरा बाजूला बस. मी देतो तुला काढून." आणि ते काय करतात, झाडावर चढतात आणि त्याला म्हणतात, की "दे." म्हणजे आंबे काढतात आणि "घे" म्हणतात, "हे तू घे आंबे आणि खा." हां, मग तो जो मुलगा आहे ना, जो पाण्यामध्ये आंबे काढायला उतरतोय, ते आपण आहोत. हं, की जिथे आपल्या हाताला काही लागत नाहीये. कारण आपण चुकीच्या ठिकाणी आंबे शोधतोय. आणि तो जे मनुष्य आले, ज्यांनी मदत केली, ते आहेत गुरु. हं. गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय आपण भगवत प्राप्ती करू नाही शकत. खरा आनंद शोधू नाही शकणार. हां. खरा आनंद जो आहे ना, तो कृष्ण भावनेमध्ये आहे, की तुम्ही जे इथे आहे, हे सगळं मी आणि माझं ह्याच्या पलीकडे जाऊन, की हे सगळं भगवंतांचं आहे आणि मी त्यांचा नित्य दास आहे. असं करून जीवनामधले कर्तव्य कराल, जीवनाच्या हर एक अंगाने त्यांना जोडून घ्याल. म्हणजे मीडियम मधलं हे कृष्ण हवं. तर आनंद आपोआप प्राप्त होणार. हं. आता इथे बघा ही तुम्ही थोडीशी झूम करा सगळ्यांनी तुमच्या स्क्रीनला असं झूम करा आणि ते व्यवस्थित बघा इथे दाखवलेलं चित्र. हां, तिथे की नाही आता एक प्रतिबिंब पडण्यासाठी एक माध्यम लागतं, मीडियम लागतंच ना. एक प्रतिबिंब दिसायसाठी. तर इथे काय आहे? इथे काय आहे? ते निळी-निळी दिसते का? डिझायर लिहिलेली ती नदी आहे. त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे भगवंतांच्या आध्यात्मिक धामाचं. हां, मग ती नदी कसली आहे? तर इच्छांची नदी आहे. हं. आपल्या इच्छा आहेत त्याच्यामध्ये हे भौतिक जगत आहे. पुन्हा आलं ना लक्षात, की भगवंतांची इच्छा नाहीये हे तयार करणं वगैरे. हां, आपल्या अनियंत्रित इच्छा आहेत, की ती इच्छांची नदी आहे, की ज्याच्यामध्ये हे भौतिक जगत बनलेलं आहे सगळं. ओके. आणि मग ह्या नदीच्या पलीकडे कोण आहेत बघा. ते दिसतायत राधा-कृष्ण, गोविंद आहेत आपले. तर त्या इच्छांच्या नदीला पार केलात तर पलीकडे भगवंत आहेत आणि त्यांचं धाम बघा किती सुंदर आहे. हे पण त्यांचीच प्रतिकृती आहे, पण उलट आहे, पाण्यात पडलेली. कुठल्या? इच्छांच्या नदीच्या. हं. आणि हे कसं आहे ह्याचं मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत कारण ते तसंच प्रतिबिंब तसंच दिसतं. मग आहे ना जरासं आपण डिटेल बघूया त्याचं. माध्यम तर आता कळलं इच्छांची नदी आहे. मग एक लक्षात आलं ना, हे भौतिक जगत अस्तित्वात का आहे? आपल्या इच्छा. जर का असं झालं, की फायनली अशा स्टेजला पोहोचलो, की आपली आता काही इच्छा नाहीये. हां, तर आणि इथे कुणाचीच काही नाहीये इच्छा. तर हे भौतिक जगत अस्तित्वात राहणार नाही. इच्छा हे त्याचं कारण आहे. मग त्याच्यानंतर आहे ना, मूळ कुठे आहे ह्याचं?
तर ब्रह्मांडामध्ये 14 लोकांची सुरुवात कुठून? ब्रह्मदेवांपासून झालेली आहे. त्यामुळे ह्याचं मूळ हे ब्रह्मलोक आहेत. तिथे ब्रह्मा पण दाखवलेत बघा. ब्रह्मलोक हे या झाडाचं मूळ आहे. हां, आणि हा वटवृक्ष कसा आहे, अथांग वाढते, ती तुम्हाला जाणवेलच बघा तिथे. खूप असा चांगला हिरवागार, डेरेदार पसरलेला आहे. हं. तर ह्याला पोषण कशापासून? मुळांना ह्या पोषण कसलं मिळतंय? तर सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांमुळे त्याला पोषण मिळतंय. आणि ते इतकं प्रचंड सध्या तर मिळतंय, की तो असा चांगला तुम्हाला दिसतोय ना, त्याचा सुरुवात शेवट काय कळत नाहीये. असं भरपूर पोषण. हे पोषण त्याला मिळतं सत्व, रज आणि तम. हां, मायेपासून ते ह्या गुणांपासून त्याला ते पोषण मिळतंय. मग त्यांची पानं कोण आहेत? इथे लिहिलंय बघा. पाने वैदिक मंत्र आहेत. मग वैदिक मंत्र म्हणजे काय आहेत? तर वेदांमध्ये एक भाग आहे कर्मकांड नावाचा, की ज्याच्यामध्ये चांगलीच कर्म सांगितली आहेत, पण ती सगळी स्वर्ग प्राप्तीसाठी आहेत. हां, मग ही जी पानं आहेत हे वैदिक मंत्र आहेत. पण जरी स्वर्गात गेलो 9व्या अध्यायात पाहिलत ना, तरी आपलं जेव्हा पुण्य क्षीण होतं, तेव्हा आपल्याला परत इकडे यावं लागतं. मग पुण्य गोळा करा, झालं तेवढं पुण्य, तर स्वर्गात. म्हणजे तुम्ही ह्या फांदीवरून त्या फांदीवर वगैरे असंच होतंय. ती नदी पलीकडे म्हणजे नदीच्या पलीकडे जात नाहीये आपण. हां, म्हणजे आपण आत्म्याला ह्या जन्म-मृत्यूच्या इरझाऱ्यांमध्येच बांधून ठेवतोय. मग हे पानं आहेत ही वैदिक मंत्र. मग त्याच्यानंतर आहेत ना, अ, ह्याला फळं कोण आहेत? तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही या झाडाची फळं असतात. आणि त्या फांद्या खूप खूप पसरल्यात, डहाळ्या त्याच्या खूप पसरल्यात. तर त्या आहेत इंद्रिय विषय. खूपसे आहेत ते आणि खूप पसरलेत. तर ते आहेत त्याच्या फांद्या, विस्तार आहेत आणि तुमच्या लक्षात येईल बघा त्या डहाळ्या फांद्या ज्या आहेत ना, ते ब्रह्मलोकाकडच्या फांद्या जरा व्यवस्थित बघा. तिथे तुम्हाला देवी देवता तो पांढरा हत्ती ह्यांचा ऐरावत वगैरे दिसतायत बघा. हां, तर जे थोडेसे म्हणजे जनलोक, तपलोक, महरलोक हां, हे वरती त्या तिकडच्या फांद्यांकडे आहेत. जे मुळाच्या तिकडे ब्रह्मलोकाच्या तिकडे आहेत ना आणि जसं तुम्ही त्याच्या आणि इकडे खाली-खाली येत जाल ना, त्या फांद्यांमध्ये मग आपली पृथ्वी, मनुष्य आणि त्याच्या खाली मग तुम्हाला दिसतील बघा, प्राणी वगैरे असं सुरू होतंय. हां, त्या वरच्या तिकडच्या फांद्या उच्च ग्रह आहेत. खालच्या मनुष्य आणि प्राणी वगैरे आहेत. मग पाताल वगैरे. मग जो ह्या वेदांना जाणतो त्यांना वेदवित म्हणतात आणि जो कृष्णांना जाणतो त्याला सर्ववित म्हणतात. तर ठीक आहे. आलं ना लक्षात असा हा पसरलेला वटवृक्ष आहे ज्याचा आदी अंत काही कळत नाही. कारण आपणच त्याला खूप पोषण देत असतो आणि आपण फक्त ह्या फांदीवरून त्या फांदीवर असंच करतो. पण असतो त्याच वटवृक्षामध्ये आणि जर का ती इच्छांची नदी पार करू शकलो, तर पलीकडे बघा भगवंत आहेत हां. ओके, माताजी घ्या पुढची स्लाईड. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. या वृक्षांच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षांची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्मांशी बांधली गेली आहेत. हरे कृष्ण. हं. तर तुम्ही जेवढी कर्म करत जाल त्याचं फळस्वरूप तुम्हाला जी काय हे मिळणार शरीरं, ते तुम्ही इथेच अडकून पडलेले आहे. सकाम कर्म म्हटलंय, की कृष्ण भावनाभावित कर्म नाहीयेत. हां, तर आता बघा ते दिसतंय बघा तो वटवृक्ष व्यवस्थित. हां, पाहिलंय आपण, की तो त्याच्या शाखा वर-खाली पसरलेल्या आहेत हां. आता मी ह्याच्या फांद्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. ओके. बघा सगळ्यांनी, की तिकडे ब्रह्मांच्या जवळ आहेत ते देवी लोक, देवतांचे लोक आहेत सगळे. मध्ये जरा माणसं वगैरे आहेत आणि खाली मग पशुयोनी सुरू होतात. हं. तर असा हा वटवृक्ष आहे. ठीक. जे आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब आहे. बघितला सगळ्यांनी? घेऊया पुढची स्लाईड.
वाचा माताजी. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्ये यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. घ्या माताजी पुढे. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. हरे कृष्ण. हा. तर कृष्ण इथे काय सांगतायत बघा, की तुम्हाला ना म्हणजे हा इतका पसरलेला आहे. तसंही वडाचं झाड हे खूप पसरलेलं असतं. आपण हे एखादं छान वाढलेल्या वडाच्या झाडाकडे तुम्ही गेलात तर बघाल, त्याच्या पारंब्या रुजून पुन्हा आलेल्या असतात. असं खूप पसरलेलं असतं आणि हा तर खूप आदी अंत त्याचा काय कळत नाहीये. हं? तर त्रिगुणांनी चांगलंच त्याच्या मुळाला पोषण मिळालेलं आहे. तर म्हणजे जोपर्यंत गुणांच्या प्रभावाखाली आहोत ना, तोपर्यंत ह्याचं अस्तित्व आहे. हं. त्यासाठी तुम्हाला गुणातीत व्हायला पाहिजे. मग त्याच्यानंतर आहे ना, ह्याचं प्रतिबिंब कुठे आहे? इच्छांच्या नदीमध्ये. हां. आणि ही आपल्याला दिसलं ना, ती नदी पार करू शकलो, तर पलीकडे भगवंत आहेत. मग कृष्ण सांगतायत बघा, मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. हां. तर तुमच्याकडे अनासक्ती, वैराग्य हवं. ज्ञान आणि वैराग्य ही दोन शस्त्र आहेत, की ज्याने तुम्ही ही मुळं कापू शकाल आणि ही इच्छांची नदी पार करू शकाल. ही जर का दोन शस्त्र, ह्या दोन तलवारी, कुठली ज्ञान आणि वैराग्य आपल्या हातात असतील, तर ही इच्छांची नदी आपण पार करू शकू आणि भगवंतांकडे जाऊ शकू. हां. मग पुढे बघा कसं आहे, ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा तुम्हाला परतावे लागणार नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी कालापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झालाय, त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. हां. म्हणजे ते कधी जाणार आपण भगवंतांना शरण? त्यासाठी आपल्याला ते ज्ञान यायला पाहिजे. मग आपली श्रद्धा बसणार. मग पुढे श्रद्धा आणि पुढचे सगळे टप्पे सुरू होणार. तर त्याच्यासाठी ना ज्ञान आणि वैराग्य ही दोन शस्त्र आणि भगवंतांना शरणागत व्हायला हवं. ओके. माताजी घ्या पुढची स्लाईड. वाचा. न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत. हरे कृष्ण. आता भौतिक जगत तर बघितलं कसं आहे. त्याची पुरी कसं त्याची मुळं कोण वगैरे. मग आता भगवंतांचं धाम कसं आहे बघा. ते धाम कसं आहे? तद्धामम परमम मम. आधी काय आहे? परम आहे. म्हणजे सर्वोच्च धाम आहे. हं. मग त्याला ना सूर्य, चंद्र असे प्रकाशित करत नाहीत. वीज, अग्नी. आपल्याला प्रकाशासाठी आपण सूर्यावर अवलंबून आहोत. तसं नाही. ते स्वयंप्रकाशित धाम आहे. हं. अ, आणि तुम्ही कधी पण बघाल, प्रत्येकाला एक ऑरा असतो. अ, गुरूंकडे गेल्यावर वगैरे आपल्याला ते तेजस्वी वाटतात. हां. असे वैरागी लोकांना वगैरे आपण कधी भेटलो, जे शुद्ध भक्त आहेत वगैरे, तर आपल्याला ते तेजस्वी वाटतात, जाणवतं. तर ते कसं असतं ना, जे शुद्ध स्वरूपात आहे, तुम्ही जेवढं शुद्ध भक्तीमध्ये म्हणजे भगवंतांशी जोडत जाल,
जप करत जाल, शुद्ध होत जाल, तसं एक वलय ऑरा तुमचा शुद्ध होत जातो. आणि हे तर भगवंतांचं धाम आहे. इथे सगळं शुद्ध स्वरूपात आहे. त्यामुळे त्यांना बाहेरच्या प्रकाशाची गरज नाही. ते स्वयंप्रकाशित आहे. उलट त्यांचाच प्रकाश हा म्हणजे तेच सगळ्यांना चंद्र, सूर्य ह्यांना प्रकाश देत असतात. पुन्हा ब्रह्ममध्ये जो प्रकाश दिसतो तो पण त्यांच्या ह्या कमळाची फुलं दिसतायत ना, ह्या गोलोक धामाचाच आहे. ओके. तर त्यांचं धाम कसं आहे, स्वयंप्रकाशित आहे, अतिशय शुद्ध स्वरूपातलं असल्यामुळे. आणि जे तिथे पोचतात ना, मग ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती, एरझारी परत घालत बसावी लागत नाही आपल्याला. हं? हे म्हणजे भगवंताचं धाम असं आहे. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्णा. वाचू का माताजी? ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. बद्ध जगातील हे जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करत आहेत. हरे कृष्ण. हा, ममे वांशो जीवलोको. हा, हे तुम्ही हे सगळे श्लोक लक्षात ठेवायचे आहेत. वहीत नंबर वगैरे लिहून ठेवा या श्लोकांचे, की तुम्हाला जेव्हा तुम्ही सांगाल कोणाला तरी की आपण भगवंतांचा अंश आहोत, तर कुठे म्हणतायत भगवंत, ते म्हणतायत बघा, ममे वांशो. हा, बद्ध जगातील हे जीव हे माझा सनातन अंश आहेत. आता कळलं ना आत्म्याला का ओढ आहे त्यांची एवढी, कारण तो त्यांचा आहे. कसं आहे ना, आपण पृथ्वीला आपलं घर समजतो. आपण इथे जन्मलोय, ह्या मातीत वाढलोय. आता बघा, एखादं झाड असतं, त्याचं फळ पडतं कुठे, पृथ्वीकडे येतं. का येतं, तर ते पृथ्वी हाच्या गर्भातून ते आलेलं आहे, त्याची आई आहे. त्यामुळे ते पृथ्वीकडेच येणार. हा, तसंच आपल्याला पण पृथ्वीविषयी एक ओढ असते, किंवा आपल्या घराविषयी, आपल्या ह्या भौतिक जगताविषयी. पण ज्ञानाच्या दृष्टीने पाहाल तेव्हा कळतं की आपलं खरं धाम, आपलं खरं घर, हे आपले बीज प्रदाता पिता वगैरे हे सगळं भगवंत आहेत. म्हणून मीरा म्हणाली ना, मेरे तो गिरधर गोपाल दुसरो न कोई. हं, तर ही तुम्हाला ही दृष्टी कधी येणार, तर ज्ञान चक्षु यायला हवेत त्याच्यासाठी. हा, म्हणजे आपण बघा कुठेही असलो तरी आपल्या आई वडिलांशी, लहान मूल लहान असताना आईशी जास्त जोडलेलं असतं. सगळ्या एखाद्या कार्यक्रमात असलं, 100भर माणसं असली तर इकडे तिकडे फिरेल, सगळ्यांकडे हसत खेळत जाईल. पण जेव्हा भूक लागेल, काय होईल, आपल्या आईकडे येतं. हा, का, तर ती त्याची आई आहे, ते त्याचं घर आहे, त्याचे बाबा आहेत. ओके. तसं आपल्याला पण वाटतं. पण पृथ्वी हे आपल्याला भगवंतांच्या म्हणजे आपल्या ओरिजिनल घराकडे जायचं एक मधला स्टेशन आहे. आणि हे मनुष्य शरीर त्याचा म्हणजे त्याचं निमित्त आहे. हा, ह्याचा उपयोग आपल्याला आपल्या खऱ्या धामात नाही, तर मग आपल्याला ती शांतता का मिळत नाहीये. तर आपण चुकीच्या चुकीच्या म्हणजे कसं, चुकीच्या ठिकाणी, तुम्ही एखादा पूल आहे समजा, पूल कशासाठी असतो, दोन ठिकाणं जोडण्यासाठी एक ब्रिज, पूल असतो. आणि पृथ्वीवरला जर का तुम्ही स्वतःचं कायमचं घर समजताय, तर असं समजा की त्या पुलावर चांगलं घर बांधून कायमचं राहिलंय. मग येण्या जाणाऱ्यांना किती त्रास होईल बघा. तर ते आपलं कायमचं घर नाही, आपलं कायमचं घर हे भगवंतांचं धाम आहे. हं? आणि त्यावेळी भगवंत म्हणतायत की बघा, ममे वांशो जीव लोको. आणि पुढे काय सांगतायत बघा, हा, की बद्ध आहोत इथे आपण, मायेने बद्ध आहोत. काल पाहिलं, आता तुम्हाला कळलं ना माया कशी बांधून ठेवते. तर ही जे बद्ध जीवन आहे ना, ह्याच्यामध्ये 5 इंद्रिय आपली नेहमीची, आणि मनाला 6वं म्हटले. ह्या 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करतायत. म्हणजे आहे जीवनात संघर्ष आहे, कोण म्हणणार माझ्या जीवनात संघर्ष नाही, कोण म्हणू नाही शकत. कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचं संघर्ष हे तुम्हाला फेस करावे लागतात. ते तिथे, आणि हे कृष्णच म्हणतायत, आणि तो कठीण संघर्ष आहे. तर आहे ना, हे प्रभुपाद स्वामी नेहमी म्हणजे तुम्ही वाचा त्यांचं लिखाण, की अ, तुम्ही वैराग्य वैराग्य हे सोडून जातो, मी संन्यास घेतो, तर आपलं युक्त वैराग्य असायला हवं, तर ते टिकणार. नाहीतर ना, सगळं जरी सोडून गेलात तरी ही 5 इंद्रिय बरोबरच तर नेणार. ती 5 राण्या आहेत.
आणि मन म्हणजे महाराणी आहे 6वी. ह्या 6 जणींना बरोबर घेऊन जाताय असं समजा. त्यामुळे युक्त वैराग्य असावं लागतं तर संन्यास टिकणार. त्यासाठी थोडा वेळ वगैरे द्यावा लागतो हां. त्यामुळे हे मन आपल्याला नाचवत असतं. कृष्ण सांगतायत बघा, मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष सुरू असतो आपला. ओके. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. पण आत्म्याला मात्र त्यांची ओढ असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा भक्ती सेवेतली कामं करता ना, तेव्हा एक तुम्हाला आनंद मिळेल. छोट्या म्हणजे आता पण तुळशीची घालून बघा. हं, कारण ते भगवंतांच्या सेवेमध्ये त्याला आनंद होत असतो. वाचा माताजी. शरीरे यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयत्. ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो. हरे कृष्ण. हां, जेव्हा आत्मा हे शरीर सोडून जातो, तेव्हा आपल्याबरोबर पुढे काय नेत असतो सांगा? तर आपलं काय आहे? स्थूल शरीर, मग आतमध्ये सूक्ष्म शरीर, जे मन, बुद्धी आणि अहंकार ह्याने बनलेलं. हं. आणि त्याच्या आत असतो आपला आत्मा. मग आत्मा जेव्हा पुढच्या शरीरात जातो ना, तेव्हा आपलं सूक्ष्म शरीर बरोबर नेत असतो. म्हणजे मन, बुद्धी आणि इंद्रिय. का नाही म्हणजे आपण चाललोय आणि एका गार्डनच्या जवळून गेलात आणि गार्डनमध्ये समजा चाफ्याचं मोठं झाड असेल. तर तुम्ही पास केलं गार्डन, तरी पण बराच वेळ म्हणजे थोडा वेळ पुढे त्या चाफ्याचा सुगंध येत राहतो किंवा दारात पारिजातकाचं वगैरे झाड असलं तर बघा. अंगण सोडून पुढे गेलो तरी पारिजातकचा वास येत राहतो आपल्याला छानसा. तर हवेबरोबर तो पुढे येत असतो वाऱ्याच्या झुळकेबरोबर. तर आहे ना तसं आत्मा हे शरीर सोडून जाताना ना तुमची ही मन, बुद्धी आणि ही अहंकार म्हणजे ही सूक्ष्म शरीर तुमचं घेऊन जात असतो. मग ह्याचा अर्थ काय? की इथे त्यांनी दाखवलंय बघा स्लाइडमध्ये, की तुम्ही मनातनं प्रामाणिकपणे ज्या इच्छा करताय, तसं तुमचं ते पुढचं शरीर बनत असतं आणि म्हणून तो घेऊन जातो. तुम्ही कसं आहे ते खाली दाखवलं बघा, अवैध शारीरिक संबंध वगैरे ह्याचमध्ये इंटरेस्ट आहे, तर मग पुढचं शरीर कुत्र्याचं. मग तशी लागणारी इंद्रिय हवीत ना, म्हणून भगवंत ते पुढे आत्मा ते पुढे घेऊन जात असतो. तुमच्या ज्याप्रमाणे इच्छा आहेत ना, त्याप्रमाणे किंवा एखाद्याला नाही, मला अजिबात असं वाटतंय, की माझ्या इकडे घराच्या माझ्या प्रॉपर्टीकडे मला बघितलेलं पण कोणी चालत नाही. माझ्या एरियात कोणी यायचंच नाही. मग पुन्हा कुत्र्याला बघा, वास घ्यायची तीव्र क्षमता असते. मग पुढचं शरीर तसं. मग आत्मा जाताना ती आपली ह्या जन्मातली जी हे सगळी होतं सूक्ष्म शरीर ते घेऊन जातो, की पुढचं शरीर ठीक आहे, अतिशय वास वगैरे तीव्र येणारं. मग ते आणि कळतं, की माझ्या एरियामध्ये कोणी मला आलेलं चालणारच नाही. चोरूनच खायचंय तर मग मांजर. हं. तर त्यामुळे आत्मा जाताना ना, तुमचं हे सूक्ष्म शरीर घेऊन जात असतो. मग आपण काय, जर का आपल्या तिथले ना शुद्ध इच्छा असतील, म्हणजे तुम्ही स्वर्गासाठी करत असाल तर स्वर्ग. पण वरती आहे बघा, जर का भगवंतांच्या सेवेमध्ये असाल, भक्तीमध्ये जोडून घेतलेले असाल, तर भगवंतांचं धाम. ओके. हा माताजी पुढची स्लाईड घ्या. हां. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समूहाचा उपभोग घेतो. हरे कृष्ण. हां, म्हणजे तुमच्या सूक्ष्म शरीरामध्ये तुम्ही जे विचार करताय ना, तसेच तुमच्या पुढच्या शरीराची इंद्रिय डेव्हलप होतात. तेही बघा आपल्या हातात आहे. त्यांनी तेच सांगितलंय ना, की तुम्ही इथे सध्या जो विचार करताय, त्या प्रकारची ही नाक, डोळे, कान, जीभ तुम्हाला पुढच्या शरीरात मिळणार आहेत. ओके? हां, माताजी घ्या पुढचं स्लाईड.
उत्क्रामन्तं स्थितौ वापि भुञ्जानौ वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत, परंतु त्याला ज्ञानचक्षु आहेत, तो हे सर्व पाहू शकतो. हरे कृष्ण. हा आता ना ज्ञानाची नजर जर का तुम्हाला असेल तर गुरु वगैरे असतात बघा की प्रगत भक्त, शास्त्र जाणणारे, हे एखाद्याचं वागणं, त्याची संगती, हे सगळं बघून साधारणपणे त्यांना कळतं की हा हा स्वतःसाठी पुढचं ते शरीर तयार करतोय. म्हणजे आपली गाडी किंवा कार वाटेत बंद पडली तर आपल्याला, आपण थोडंफार बघितलं पण आपल्याला काय त्यातलं काही फॉल्ट कळला नाही. पण मग तुम्ही जेव्हा गॅरेजमध्ये आणता, तिथले ते गॅरेजमधले मिस्त्री असतात ना, त्यांना त्या कारच्या आवाजावरून किंवा जस्ट त्याला स्टार्ट केल्याच्या आवाजावरून वगैरेच प्रॉब्लेम कुठे आहे हे बऱ्यापैकी कळतं. का तर त्यांना त्यातलं ज्ञान असतं. तसं गुरूंना ज्ञानचक्षु असतात. ते ज्यांना हे ज्ञानाचे चक्षु आहेत ना, ते बघून म्हणजे तुमची वर्तमान स्थिती बघूनच अंदाज येतो त्यांना, की हां, पुढचं कुठलं शरीर ह्यांचं वाट बघतंय. हं, की तुम्ही कुठल्या गुणांच्या प्रभावाखाली आहात, काय कर्म करताय आणि त्याप्रमाणे कुठलं शरीर मिळेल. ओके. मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. म्हणजे ज्यांना ह्यातलं काहीच ज्ञान नाही त्यांना हे काही कळणार नाही. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. म्यूट करा जरा स्वतः. यतन्तो योगिनश्चैन पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कार योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत. हरे कृष्ण. हां, तर ही ज्ञानाची नजर ज्यांना असते ना, तेच हे सगळं स्पष्टपणे पाहू शकतात. हे चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे शिष्यगण आहेत पहा. हं. तर जे योगी आहेत म्हणजे भगवंतांशी त्यांचं नातं स्थिर झालेलं आहे. पूर्ण ना भगवंतांशी मध्ये मन चित्त स्थिर झालेलं आहे. हां, तर ते हे सगळं त्यांच्याकडे हे ज्ञानचक्षु असतात, जे ते सगळं पाहू शकतात आणि ज्यांचे मन अविकसित आहे ना, ज्यांना ह्याची काही जाण नाही, त्या कोणाला हे काही कळणार नाही. म्हणजे तुम्हाला आपल्याला आठवतं प्रभुपाद स्वामींना त्यांच्या भक्ती सिद्धांत सरस्वतीनी पहिल्याच भेटीत सांगितलं होतं, की "तू परदेशात जा." तेव्हा ते काय म्हणाले, की आता आपण पारतंत्र्यात आहोत आणि वैदिक ज्ञानाला काय विचारतही नाहीये सध्या कोण. तुम्ही बघता किती प्रतिकूल परिस्थिती आहे. तर त्यांनी काय सांगितलं होतं, ही बाह्य परिस्थिती आहे आणि ही सतत बदलत असणार. तू जा, तुझं कर्तव्य कर. हां, तर हे गुरूंना का तर त्यांच्याकडे ती ज्ञानचक्षू असतात. हं. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. हरे कृष्ण. आता बघा हां, कृष्ण आपल्या म्हणजे आपल्या स्थूल आणि सूक्ष्म आणि आध्यात्मिक जगतात जे कोण आहेत त्या सगळ्यांचे पालन पोषण कसं करतात ते आता ह्या श्लोकांमधून सगळे आपल्याला कळणार आहे. हा, तर सूर्य जे चंद्राचं हे जे तेज आहे ना, ते कुणापासून होत आहे? भगवंतांपासून. हा, अग्नी अग्नी आपल्यासाठी किती गरजेचं आहे. हे जे सगळ्यांचं तेज उष्णता आहे ह्याचा स्रोत कोण आहे? कृष्ण आहे. आणि सूर्याचा ते प्रकाश नसला तर आपली अन्न साखळीच चालू शकत नाही ना. वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश अत्यंत गरजेचा आहे. तर हे सगळं भगवंतांचं म्हणजे मूळ स्रोत भगवंत आहेत. त्यांच्यापासून त्यांना तो प्रकाश मिळत असतो. हा, हा माताजी घ्या पुढची स्लाईड.
गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवन रसांचा पुरवठा करतो. हरे कृष्ण. हा तर भगवंत बघा हा, हे आपल्याला एखादं सांगितलं वर कलिंगड फेका आणि तरंगत ठेवा तर आपल्याला तर ते अवघड आहे. खाली येऊन फुटेलच जास्तीत जास्त. तर हे ग्रहलोक असं म्हणू शकतो का आपण? नाही, त्यांना काय नाही, ते त्यांच्या त्यांच्या कक्षेत निसर्गतःच फिरतायत. तसं नाही, त्यांना कोणीतरी धारण केलेलं असणार आहे ना, त्यामुळेच तर त्यांच्या कक्षेमध्ये ते व्यवस्थित फिरतायत. तर भगवंत काय सांगतायत बघा, मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि त्यांच्या शक्तीद्वारे त्या कक्षेमध्ये ते स्थित आहेत. हा कसे अव्याहतपणे आपल्या कक्षेमध्ये फिरतायत पाहता ना तुम्ही. मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवन रसाचा पुरवठा करतो. आयुर्वेदामध्ये चंद्राचं महत्व सांगितलेलं आहे बघा. हा जो चंद्राचा प्रकाश आपण म्हणतोच ना, चंद्राचा प्रकाश हा औषधी असतो म्हणून कोजागिरी पौर्णिमेला जागरण वगैरे करतो. हा, तर चंद्राचा जो प्रकाश आहे ना, तो वनस्पतींना औषधी गुणधर्म जे काय मिळतात ते सगळे चंद्राच्या प्रकाशामुळे मिळतात. तो अत्यंत गुणकारी असा प्रकाश आहे. तर भगवंत काय सांगतायत, मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवन रसाचा पुरवठा करतो, ज्याच्यावर पूर्ण आपली अन्न साखळी अवलंबून आहे. हम्म? हा, माताजी घ्या पुढची slide. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः चतुर्विधम्. सर्व प्राणीमात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरिता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो. हरे कृष्ण. हा, आता अन्न पचन करणं आपल्यासाठी काय गरजेचं आहे ना, ते बघा. आपण म्हणतो ना, जठराग्नी अग्निमंद आहे वगैरे. अग्निमंद आहे त्यामुळे भूक लागत नाही, पावसाळ्यात वगैरे असतो. तर हा जो जठराग्नी आहे ना, तो भगवंत आहेत. मी सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील शेअरिंग गेलं माताजी आमचं. जठराग्नी मी आहे आणि म्हणतात मी ते अन्न पचवतो. त्यामुळे ना आपण थोडासा विचार करायला हवा, की आपण म्हणजे काय करतोय. भगवंत स्वतः हे भान असायला हवं, की आपण काय खातो. कारण भगवंत स्वतः ते पचवणार आहेत. हं. त्यामुळे म्हणून म्हटलंय ना, वदनी कवन घेता नाम घ्या श्रीहरीचे. हं. त्यांना एकतर ते अर्पण पण करायचंय आणि तेच आपल्याला पचन करणार आहे ते पण तेच. त्यामुळे यज्ञामध्ये तुम्ही काहीही उचलून टाकत नाही. आपण यज्ञामध्ये योग्यच काय ते टाकतो, जे त्या प्रमाणित आहे टाकण्यासाठी. हां, तसं आपण खाताना पण हे विचार करायला हवे, की आपण भगवंत स्वतः तिथे जठराग्नी बनून पचवतायत. पुढची स्लाईड माताजी. आणि जिथे अन्नप्रसाद वगैरे असतात ना, त्या मागची. त्या अ, ह्याच्यात मंदिरांमध्ये वगैरे बरेचदा ना प्रसाद सुरू करायच्या आधी दुपारी वगैरे हा 15वा अध्याय पठण केला जातो. का? तर ते बघा इथे, कारण हे अन्न देणारे, ते पचवणारे, हे सगळं करणारे भगवंत आहेत. म्हणून 15व्या अध्यायाचं पठण केलं जातं. बघा त्यांनी पुढे सांगितलंय, की अन्न पचन करण्याकरिता प्राण आणि अपान वायूशी संयोग साधून अन्न पचन करतो. म्हणजे आपल्या स्थूल शरीराची पण काळजी घेतात आणि आता मग अशी बघितलं सूक्ष्म शरीराची, आता स्थूल शरीराची. हां. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदांतांचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. हरे कृष्ण. हा 15.15 श्लोक सगळ्यांनी पाठ करा. हे जे ठराविक श्लोक आहेत
ते आपल्याला यायला हवेत. गीता शिकली आहे तर लेवल 1 ची झाली तरी. त्याची कोण अनम्यूट आहे बघून म्यूट करा जरा. म्यूट करा सगळ्यांनी स्वतःला. आम्हाला ना बॅकग्राऊंड नॉईज येतो. तर आहे ना, कृष्ण इथे काय सांगतायत बघा. पाठ करा श्लोक सगळ्यांनी. की मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थित आहे. झालं, आत्म्याच्या शेजारी परमात्मा स्वरूपात आहेत ना, तेच सांगतायत बघा की मी प्रत्येकाच्या हृदयात आहेत. आपल्यापासून लांब नाहीयेत ते. हं? आणि आपल्याला स्मृती, विस्मृती आणि ज्ञान म्हणजे आपल्याला ही जी स्मरण शक्ती आहे, पुन्हा आपल्याकडे जे काही ज्ञान आहे आणि विस्मृती म्हणजे मागच्या सगळ्या मधलं आपण विसरून गेलेलो आहे. हे सगळं भगवंतांपासूनच होत असतं. ओके. वेदांद्वारे जाणण्यायोग्य पण मीच आहे. म्हणजे वेदांचा अभ्यास करताय आणि कृष्णांपर्यंत पोहोचत नाही तर तुम्ही काहीही करत नाही असा त्याचा अर्थ आहे. वेदांचं ध्येय, वेदांद्वारे जाणण्यायोग्य कोण आहेत? कृष्ण आहेत. वेदांचे निर्माते कृष्ण आहेत. आणि ज्ञान देणारे पण कृष्णच आहेत. ओके. कारण ब्रह्मांना वेदांचं ज्ञान कुणी दिलं? कृष्णाने दिलेलं आहे. त्यामुळे वेदांचे निर्माते, ज्ञाते आणि संकलक सगळं कृष्ण आहे. त्यामुळे वेदांचा अभ्यास करून आपल्याला कृष्णांपर्यंतच जायचंय. हे वेदांचं सार आहे हा श्लोक. आणि इथे ते काय म्हणतायत बघा की स्मृती, ज्ञान आणि विस्मृती हे हृदय म्हणजे माझ्यापासून होतं. मी कुठं आहे? हृदयात आहे. मग प्रभुपाद स्वामी म्हणतात की हा सायंटिस्ट साठी रिसर्चचा विषय आहे. आपण ही फंक्शन कुणाशी जोडतो? ब्रेनशी जोडतो. हो की नाही? पण आता तुम्ही बघाल की आपली शास्त्र कधीच चूक नसतात. पण कृष्ण इथे काय सांगतायत की हे सगळं माझ्यापासून होतं आणि मी हृदयात स्थित आहे. मग दक्ष प्रजापतींची गोष्ट माहित आहे ना. यज्ञ करत असतात शंकरांना खाली दाखवण्यासाठी. मग त्या सगळ्या म्हणजे तिथे तोही सिद्धांत लक्षात ठेवा की यज्ञ हा भगवंतांना अर्पण करून करायचा असतो. म्हणजे विष्णूंच्या आनंदासाठी, ना की त्याचं ध्येय समाज कल्याण, शांतता असं असायला हवं. विष्णूंची प्रसन्नता, कृष्णांची. त्याचं ध्येय दुसऱ्याला कमी लेखणं वगैरे असं असायला नाही पाहिजे. तर पण ठीक आहे, मग ते करत असतात. तर तो यज्ञाचा काय विध्वंसच होतो. मग शिवजी दक्ष प्रजापतींचे डोकं छाटतात. हां. पण ब्रह्मा मध्यस्थी करतात. ब्रह्मा काय सांगतात, जेव्हा तुम्ही कुठलाही यज्ञ सुरू करता किंवा जेव्हा तुम्ही कुठलंही असं कार्य सुरू करता, हे पूर्ण व्हायला हवं. त्यामुळे हा यज्ञ तुम्हाला पूर्ण करावा लागणार. मग शंकरांना शांत करतात. शंकर एक काय माहिती आता ते मला माहित नाही. बकरीचं डोकं आणून त्यांना लावतात. हां, मग आता डोकं तर बदललं ना. म्हणजे दक्ष प्रजापतींचं ओरिजिनल डोकं काय नव्हतं. तरी सुद्धा त्यांना ते सगळं लक्षात असतं. मग ते तो यज्ञही पुरा करतात आणि शंकर हे आद्य वैष्णव आहेत. वैष्णवानाम यथा शंभो, की आपण सगळे वैष्णव. मग वैष्णवांमध्ये आद्य कोण आहेत? महान कोण आहेत? तर शिवजी आहेत. शंकर महादेव आहेत त्यामुळे त्यांचा अपराध झालेला असतो. तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून पुढे काशी क्षेत्रात जातात आणि ओम नमः शिवायचा जप करत उरलेलं आयुष्य घालवतात. मग आता डोकं तर बदललं होतं, पण स्मृती होती, सगळं ज्ञानही होतं. ते कशामुळे? म्हणजे प्रभुपाद स्वामी म्हणतात ह्यामध्ये रिसर्च करा तुम्ही सगळीजण. ओके, घ्या त्याची पुढची स्लाईड. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. च्युत क्षर आणि अच्युत अक्षर असे जीवांचे दोन वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते. हरे कृष्ण. हे कसं आहे माहितीये, भौतिक जगतात च्युत म्हणजे काय? तर तुम्ही कृष्णाच्या विस्मरणात आहात. म्हणजे पतन झालंय, काहीतरी चूक झालेली आहे, म्हणून इथे आलोय आणि कृष्णाच्या विस्मरणात अडकून पडलेलो आहे. आणि आध्यात्मिक जगतात असतात ती बघा कशी असतात. भगवंतांशीच एकदम घनिष्ठपणे जोडलेली असतात. त्यामुळे ती अच्युत असतात. ओके. माताजी घ्या पुढची स्लाईड. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः
यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. या दोहों व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहेत जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि ते स्त्रीलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करीत आहेत. हरे कृष्ण. हा मग आता भगवंतानी च्युत आणि अच्युत असं सांगितलं म्हणजे आध्यात्मिक जगत भौतिक जगत. पण ह्याही व्यतिरिक्त भगवंत स्वतः परमपुरुष आहेत परमात्मा. हा जे अव्ययी भगवंत आहेत आणि तीनही म्हणजे त्या आध्यात्मिक जगतांमध्ये पण आणि आपल्या इथे पण सगळ्यांचं पालन पोषण करतायत. ओके म्हणजे असं नाही की तुम्ही आध्यात्मिक जगतामध्ये गेला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून चुकला म्हणजे तुम्ही वेगळं काहीतरी झाला कृष्णापासून अलग झाला स्वतंत्र झाला असं नाही उलट तुम्ही भगवंतांशी जोडले गेला. आणि हा फरक आहे भौतिक जगतामध्ये ना आणि आध्यात्मिक जगतामध्ये की तिथे कृष्णांवर पूर्ण डिपेंडंट अवलंबून असणं त्यांची सेवा करणं हे तेच करतात तुम्ही आध्यात्मिक जगतामध्ये. पण आता तेच तुम्ही भौतिक जगतामध्ये एका ठराविक वयानंतर आई वडिलांवर पण आपण अवलंबून राहिलेलं समाज मान्य करत नाही की आपण आणि आपण सगळेच प्रयत्न करतो ना स्वावलंबी होण्याचा. तर तिथे हे चांगलं मानलं जातं पण भौतिक जगत हे थोडं उलट आहे आताच बघितलं ना प्रतिबिंब आहे उलट. तर इथे त्याला चांगलं मानलं जात नाही. पण आध्यात्मिक जगतामध्ये मात्र सगळीजण भगवंतांवरच अवलंबून असतात त्यांच्या सेवेमध्ये असतात. हं. मग त्याही जगतांचं आणि आपलं सुद्धा पालन पोषण हे भगवंत करतायत. त्यामुळे कधीही हा स्वतःमध्ये अहंकार आणू नका, की ही ज्ञानाची दृष्टी येऊ द्या आपल्या वागण्यामध्ये, की मी आहे म्हणून सगळं चाललंय. मी आहे म्हणून हे तुम्ही सगळीजण आहात माझ्यामुळे. इथे परम पालन पोषण करता हे भगवंत आहेत. असेल तुमच्यावर जबाबदारी तर हा भगवंता ही तू दिलेली सेवा तुझी म्हणजे तुझी सेवा म्हणून पार पाडतो ही भावना हवी. कारण पालन पोषण करणारे हे भगवंत आहेत ते समर्थ आहेत त्यांच्या जगाची काळजी घ्यायला. हं? हा माताजी पुढची स्लाइड घ्या. यस्माक्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. मी च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. हरे कृष्ण. हा तर भगवंत ह्या सगळ्यांच्या वर आहेत. आपण हे तर बघितलेली आहे ना की गोलोक वृंदावन चार्ट मध्ये की कसं प्रमाणे विस्तार होत जातात. तर सगळ्याचं मूळ कोण आहेत भगवंत आहेत. सगळ्यांपेक्षा वरती कोण आहेत कृष्ण आहेत. सगळ्यांचा मूळ उगम. त्यामुळे भगवंत हे पुरुषोत्तम आहेत. वेदांमध्ये आणि जगतामध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत. घ्या माताजी. यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. हरे कृष्ण. आता ना इथे बघा कृष्णाने काय सांगितलंय मला संशय रहित होऊन. हा जी निष्ठा असायला हवी ना आपली ती अनन्य भक्ती म्हणजे तुमची प्रामाणिक एकनिष्ठ असायला हवे आपण. भगवंतांना जर का तुम्ही संशय रहित ओळखून एकदा तुम्हाला कळलंय ना तर तुमचं मन त्यांच्यावर दृढ झालं पाहिजे. अशा प्रकारे जर का तुम्ही भगवंतांना जाणला त्याला कृष्ण सर्वज्ञ म्हणतायत. हं? आणि मग तुम्ही ऑटोमॅटिक भगवंतांशी जोडले ते कृष्ण आहेत सर्वाकर्षक आहेत. जोडले तर जाणारच आहेत जर का तुम्ही संशयरहित होऊन त्यांना जाणू शकलात तर. हा माताजी घ्या पुढे. आणि ह्यासाठी ना तुम्ही हा अध्याय वाचा. प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे की तुम्हाला भक्ती सेवेमध्ये जोडून घ्यावं लागणार आहे. हा ती अनुभूती घ्यायची असेल तर तुम्ही सेवेचा आनंद घ्यायला हवा. ओके वाचा माताजी. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. हे सत्य जाणणारा मनुष्य बुद्धिमान होतो आणि त्याचे प्रयत्न पूर्णत्वास जातात. हरे कृष्ण. हं. तर कृष्ण इथे काय सांगतायत बघा, वैदिक शास्त्रांचा म्हणजे वेदांचा सारांश सांगितलाय आता तुला. ओके. वेदांचं सार काय आहे ते सांगितलेलं आहे आणि हा परमगुह्य आहे. अ, हे जे जाणतो ना, हे सत्य जाणणारा मनुष्य बुद्धिमान होतो आणि त्याचे प्रयत्न पूर्णत्वास जातात. म्हणजे कोणाला? भगवत प्राप्तीचे प्रयत्न पूर्णत्वास जातात. त्यासाठी आपल्याला भगवंतांना हे असं जाणायचंय, की ते कसे आपले पालन-पोषण करतात. वेदांचे ज्ञाते, संकलक सगळे कृष्ण आहेत हां. आणि आपण त्यांना शरण जायचंय. ह्यासाठी तुम्हाला गरज असते तुम्ही कृष्णांशी जोडून घ्यायची. भगवंतांच्या भक्ती सेवेमध्ये हं, स्वतःला जोडून घ्यायची. त्यामुळे ज्या प्रकारे जमते त्या प्रकारे जोडून घ्या. ओके. हां, माताजी. तर झाला आपला आजचा अध्याय. आपण पाहिलं, की भगवंतांचं धाम आणि आपलं धाम कसं आहे. मग त्याच्यानंतर ते इच्छांची नदी एक मधी आहे. ते कशी पार करायची लक्षात ठेवा. ज्ञान आणि वैराग्य ह्या शस्त्रांनी तुम्हाला ही इच्छांची नदी पार करायची आहे. हां. मग जेव्हा आत्मा हे शरीर सोडतो, तेव्हा आपलं सूक्ष्म शरीर बरोबर घेऊन जात असतो. कारण तिथे जसे विचार असतात, तशीच आपली इंद्रिय पुढची बनत असतात. तुम्ही इकडे जे विचार करणार, ती इंद्रिय तुम्हाला पुढच्या शरीरात मिळणार आहेत. हं. मग कृष्ण सगळ्यांचा म्हणजे आध्यात्मिक जगताचा आणि भौतिक जगताचा देखभाल करतायत आणि आपल्या ह्या स्थूल शरीराची पण काळजी घेतात आणि सूक्ष्म शरीराची पण. हां, वेदांत सूत्राचा सारांश बघितला. ओके. की कसं भगवंतच आपण संशयरहित होऊन भगवंतांना शरण जायला हवं. जसा इथे अर्जुन गेलाय बघा. ओके. हं, झाला आपला आजचा अध्याय. एक पी-डी-एफ दाखवायची आहे तुम्हाला. थांबा तुम्ही सगळेजण. मोठा सुंदरसा अध्याय आहे. सगळ्यांनी पठण करायला शिका. हरे कृष्ण माताजी. आणि ना ते नंबर पण त्यांना ह्याच्या चॅट हो, एक बॉक्स मध्ये सूचना आहे. तुम्ही काल ज्या कोणी आम्हाला भक्तांनी नंबर दिलेले नाहीयेत ना, जरा प्लीज आम्हाला ना चॅटमध्ये तुमचं नाव आणि नंबर टाका. लेव्हल 2 च्या पुढच्या सूचना सगळ्याला तुम्हाला WhatsAppमध्ये पाठवायला बऱ्या पडणार आम्हाला. ओके. सगळ्यांनी जरा तेवढं पटापट आपले नंबर पाठवा. तर आहे ना, आपल्या मंदिराविषयी सांगतो तुम्हाला. काय-काय उपक्रम वगैरे सुरू आहेत. तर हे इस्कॉन मंगलोर. तुम्ही केरळ, मंगलोर बाजूला गेलात तर पहिलं अवश्य मंदिराला भेट द्या. तर आणि हे आपले मंदिर अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी. तर हे आहे बघा मंदिर. ओके. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. मग एक वर्षभरापूर्वी मंदिर ते व्यवस्थित बांधून पूर्ण झालं. अ, 1 मिनिट माताजी हे जरासं वाचा. रेश्मा माताजी तुम्ही वाचा तोपर्यंत. हे हरे कृष्ण. योजना माताजी लिहून घेऊ देत हे. हरे कृष्णा. सुदामा सेवा. सर्व भक्तांसाठी भगवंताच्या चरण कमळाप्रती महत् सेवा करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आपण यथाशक्ती मासिक योगदान करण्याचा संकल्प घेऊ शकता आणि कृष्ण भावनेच्या उपदेशांचा प्रचार प्रसार करण्यात आपण हातभार राहू शकता. हां, तर आमच्या ना थोड्या सेवा आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ही सुदामा सेवा कशी आहे, की प्रत्येक महिन्याला तुम्ही मंदिराला काही दान देऊ शकता. म्हणजे व्रत म्हणून हां. अ, आ आणि ह्याची माहिती हवी असेल ना, तर तुम्ही माताजींशी विचारा. मग कसं असतं तुम्ही आम्हाला हे देऊ शकता मग तारीख. जर का तुम्ही सुदामा सेवक झाला, तर एकतर मग तुमचा वाढदिवस किंवा पती-पत्नींपैकी कोणाचा पण वाढदिवसाला किंवा मुलांचा वाढदिवस सांगू शकता किंवा तुमची मॅरेज अॅनिव्हर्सरी असते. अशी एक तारीख आम्हाला दिली ना, तर त्या दिवशी सकाळी जी भगवंतांची पूजा बांधली जाते ना, तिथे अभिषेक घालताना तुमच्यातर्फे घातला जातो. हां. तर अशी ही सुदामा सेवेचं स्वरूप आहे, की तुम्ही प्रत्येक महिन्याला थोडेसे हे आम्हाला मानसिक योगदान देऊन मानसिक नाही सॉरी मासिक योगदान देऊन देऊ शकता आणि
मग त्याच्या ह्याच्यात एक पूजा तुमच्या नावाची घातली जाते. तुम्ही सांगाल त्या तारखेला. हां. आणि ह्याचं कसं आहे माहिती आहे, सुदामांची काय माहिती, मी बऱ्याच गोष्टी सांगते दरवेळेस, पण ह्या टाईमला मला जमलंच नाही गोष्टी सांगायला. नाहीतर सुदामा, आता जे आपण भक्त बघत होतो ना, सुदामा हे अद्भुत भक्त आहेत. माताजी, म्हणून त्याला ते सुदामा सेवा नाव दिलेली आहे. मागची ही 2 हा. नंबरची स्लाईड आहे ना. वाचा माताजी. एक मिनिट हा माधुरी. हां, हां. हा. थांबा मी वाचते. नाही ते भगवद्गीता वरती जात नाही. हा हा केलं गेलं. भगवद्गीता 17.20. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळी आणि काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानास सात्विक दान असे म्हटले आहे. भगवद्गीता 18.5. यज्ञ, दान, तप या स्वरूपाचा कर्माचा त्याग करू नये. ती कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ, दान, तप ही कर्मे तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. कोणी भक्त जेव्हा भगवंताच्या प्रती काही अर्पण करतो ते त्याच्यासाठी अत्यंत लाभदायक असते. कारण भगवंतांना अर्पण करून भक्त त्यापेक्षा कित्येक अनेक पटीने प्राप्त करतो. श्रील प्रभुपाद. हरे कृष्णा. हां. तर हे ना आपण 17व्या अध्यायात पाहणारच आहोत. सत्पात्री दान करावं लागतं तुम्हाला. तर इथे जे तुम्ही दान कराल हे अवश्य भगवंतांना माध्यम करून असेल. नृगराजांसारखं नाही. तर मधले मध्यस्थी कोण असणार आहेत? भगवंतांच्या चरणावर अर्पण करून केलेलं हे दान असणार. त्यामुळे तुम्हाला त्याच्या फलस्वरूपात कृष्णांचीच प्राप्ती होणार आहे. सत्पात्री दान असेल हां, ते अतिशय शुद्ध स्वरूपाचं. आणि ना 18व्या अध्यायात कृष्णाने सांगितलेलं आहे, की यज्ञ, तप आणि दान ह्या 3 गोष्टींचा कधीच आपण त्याग करू शकत नाही. ते महात्म्यांना पण म्हणजे जे शुद्ध भक्त असतात त्यांना पण पवित्र करतं. मग आपण कसं त्याचा त्याग करू शकतो? आणि उद्या बघूच आपण, की गृहस्थांचं कर्तव्य असतं. इथे प्रभुपाद स्वामी सांगतायत बघा, की जेव्हा तुम्ही बाकीचे 3 जे आश्रम आहेत हे गृहस्थांवर अवलंबून असतात. आणि त्यांनी दान करणं हे अपेक्षित असतं. आणि ह्या दानाच्या फलस्वरूपात असं काही समजू नका, की तुम्हाला ते शोषण करतायत. हा जो संन्यासाश्रम असतो ना, तो त्याच्या बदल्यात तुम्हाला भगवंतांशी जोडत असतो. जे म्हणजे मुक्तीच्या मार्गाकडे नेत असतात. त्यासाठी त्यांनी त्यांचं जीवन दिलेलं असतं. हं. आणि ह्याच्या आपलं जे उत्पन्न असतं ना, त्याचं शुद्धीकरण होत असतं, जेव्हा तुम्ही दान करता. ओके. प्रभुपाद स्वामी त्यामुळे काय म्हणतायत बघा, की जे तुम्ही दान करता ना, ते अत्यंत लाभदायक असतं भगवंतांप्रती. आणि भगवंतांना अर्पण करून भक्त त्यापेक्षा कित्येक पटीने प्राप्त पण करू शकतो. ओके. त्यामुळे आपलं कर्तव्य असतं दान करणं आणि ह्याचा उपयोग आहे ना, हा आता जो तुम्ही भगवद्गीतेचा, भागवतम, सनातन धर्म, भागवत धर्म ज्याला म्हणतो, त्याच्या प्रचार-प्रसारासाठी केला जातो, की शाळांमध्ये जाणं, तिथे कॉलेज, ऑफिस अशा ठिकाणी जाणं, हे गीतेचं ज्ञान देणं, हे ऑनलाईन स्वरूपाचे क्लास चालवणे, अन्नछत्र चालवणं. हां, पुन्हा अक्षय पात्र योजना, मिड डे मील, मध्यान्ह भोजन आहे ना, इस्कॉन हाच भारत सरकारचा त्याच्यातला पार्टनर आहे, की मुलांना चांगल्या क्वालिटीचं मध्यान्ह जेवण दिलं जातं. त्यामुळे आणि तुम्हाला तुमचे जे डोनेशन देतात त्याचे व्यवस्थित सगळे हे पण मिळतात. टॅक्स बेनिफिट वगैरे सगळं व्यवस्थित पावत्या वगैरे देऊन असतं. ओके. घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि आता ना आपण एक कॉलेज बांधलं जातंय इथे बंगलोरमध्ये, की गीता, त्याचं नावच आहे गीता कॉलेज, की थांबा हे वाचा माताजी, की तुमच्या हरे ह्याचा उपयोग कृष्णा. काय होतो बघा. सुदामा सेवेसाठी केलेले योगदान. श्री श्री राधा गोविंद यांची नित्य सेवा, नित्य अन्नदान सेवा, गौसेवा, भगवद्गीता निवासीय महाविद्यालयाचे निर्माण, पुस्तक वितरण आणि कृष्ण भावनामृत आंदोलनाच्या विस्तार कार्यात वापरले जाईल. हां, म्हणजे तुम्ही जे दान द्याल ना, तर हा एक चान्स समजा, की आपल्याला मिळतोय. तर तुम्ही अवश्य त्याच्यामध्ये थोडंसं स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन करा. कारण ही जी संघटना ह्या चालवण्यासाठी खूप श्रम घ्यावे लागतात. हं. तर आपण पण थोडासा हातभार लावू शकलो तर खूप छान होईल.
आणि ह्या गोष्टींसाठी तुमचे पैसे वापरले जातील. आता इथे गोसेवा लिहिलंय ना, तर आहे आमची गोशाला पण आहे आणि गोसेवा कृष्णानी स्वतः पायात काय न घालता वृंदावनामध्ये गायींच्या मागे धावायचे. हां, तर गोसेवा हा एक स्वरूपात आपण करायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि ना भगवद्गीता निवासीय महाविद्यालयाचा उपक्रम आपण आता हातात घेतलाय, की जिथे ना अतिशय शास्त्रशुद्ध स्वरूपात व्यवस्थित मुलांना आपल्या शास्त्रांचं ज्ञान दिलं जातील आणि ती मुलं पुढे जाऊन जगभर व्यवस्थित आपल्या ह्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करतील. ओके. हा माताजी घ्या पुढे. हरे तर ह्या कृष्ण. बँक डिटेल्स आहेत. हा वाचा माताजी. हरे कृष्णा. सुदामाने कृष्णावरील प्रेमामुळे मुठभर पोहे त्यांना दिले व आणि केवढी महत्कृत्य कृपा भगवंताकडून प्राप्त केली. आपणही भगवंताच्या चरणी यथाशक्ती श्रद्धेने दान करा आणि भगवंताची कृपा प्राप्त करा. एक सुदामा सेवक बना. हरे कृष्ण कृष्ण हा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. हा तर तुम्ही पण सुदामा सेवक बना आमच्याकडे. ओके. हा माताजी घ्या पुढची स्लाइड. हे बघा हे उपक्रम सुरू आहेत. गोशाला, मंदिरांमध्ये अन्नसेवा, ते कॉलेजचं बांधकाम आणि निवासी कॉलेज आहे हा तिथे. अ, आपल्या शास्त्रांचा अभ्यास आणि मला स्वतःला गीता जेव्हा मी शिकले ना, तेव्हा मला पहिला हा प्रश्न पडला, की का मी लहान असताना माझ्या जीवनात हे शिकले नाही. तर आणि छान प्रकारे आयुष्य जगता आलं. छान प्रकारे म्हणजे कसं, की कृष्णांशी जोडलं जाऊन कृष्ण भावनाभावित जीवन. कारण काय माहिती हजारो ओझी आपण आपल्या मनावर घेत असतो. गीता जेव्हा तुम्ही शिकता ते प्रेरणेचं पुस्तक आहे. आपल्यावर ना असंख्य बर्डन घेत असतो आपण. त्या सगळ्यातनं आपण मुक्त होतो. गीता सांगते की आता पण बघितलं ना, हे भगवंतांचं धाम आहे. आपण फक्त आपल्या वाटणीचं कर्तव्य करायचंय. विनाकारणची हजारो आपल्या डोक्यावर आपण ओझी घेऊन चालत असतो. तसं नाहीये. आपल्या वाटणीचं करा. सगळ्यांनीच जर का आपल्या आपल्या वाटणीचं केलं तर हे धाम इथेच आध्यात्मिक जगत बनून जाईल. हां, माताजी पुढे बघा. हरे कृष्णा. मंदिर उभारणीच्या कार्यात सहकार्य केलेल्या भक्तांना श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंदिर कुलई मँगलोर कडून मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या सहकार्यानेच आम्ही हा टप्पा गाठू शकलो. आता आम्ही भगवद्गीता निवासी महाविद्यालयाच्या उभारणीसाठी कार्य हाती घेतले आहे. हे कार्य वेळेनुसार पूर्ण व्हावे आणि सर्वांना त्याचा लाभ घेता यावा म्हणून तुम्हा सर्वांचे सहकार्य असेच मिळत राहावं ही विनम्र विनंती. तुम्ही केलेल्या छोटी सेवा आम्हाला ध्येय गाठायला मदत करेल. हरे कृष्णा. हां, हरे कृष्ण. असं नाहीये की सेवा किती मोठी काय. जी करू शकता ती करा. हां. आणि तुम्हाला आणि ह्याच्याविषयी काय माहिती हवी असेल ना, तुमच्या मुलांना सांगा, आई-वडिलांना सांगा. आणि जे कोण इंटरेस्टेड असतील आम्हाला दान करण्यामध्ये, आम्ही तुम्हाला वैयक्तिक पण हेल्प करू शकतो. तुम्ही WhatsAppवर आम्हाला मेसेज करू शकता आणि सेवेचा आनंद घ्या. म्हणजे ही तर कराच. आमची खूप इच्छा आहे, की ते कॉलेज पूर्ण व्हावं. जिथे मुलांना ना व्यवस्थित एक अभ्यासक्रमाच्या रूपात राहून गहिराईने हे ज्ञान घेता येईल. हं. माताजी घ्या पुढची स्लाईड. आणि हर एक प्रकारे म्हणजे तुम्हाला ना आमचे व्हॉलंटिअर्स व्हायचं असेल, तर तुम्ही रेश्मा माताजींना सांगा. WhatsAppवर नंबर करा. पाठवा स्वतःचा आणि सांगा, की मला व्हॉलंटिअर व्हायचंय. तर आपला क्लास झाला, की पूजा माताजी येतील आणि तुम्हाला व्यवस्थित सांगतील, की तुम्ही आम्हाला छोट्या-छोट्या मदती कशा करू शकता. हां, आम्हाला व्हॉलंटिअर म्हणून एकदम छोट्या, असं नाही, की तुम्हाला खूप अडकून पडायला पाहिजे. दिवसाचे एक 15 मिनिटं दिलात तरी आम्हाला तुम्ही मदत करू शकता. पुन्हा आता ह्या स्लाइड्स बघितल्या, ह्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी खूप गरजेच्या असतात. ते ट्रान्सलेशन करणं, पी-पी-टी तयार करणं वगैरे. तर तसंही नॉलेज असेल तर तशा पण तुम्ही आम्हाला म्हणजे व्हॉलंटिअर्स म्हणून कुठल्याही क्षेत्रात येऊ शकता. कीर्तन करायचंय, श्लोक वाचायचे आहेत, अनुवाद वाचायचे आहेत, कॉलिंग सेवा असतात. अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये जॉइन करू शकता. हां आणि भक्तीचा अर्थच आहे, की भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा. आणि 18व्या अध्यायात पुढे आपण पाहणार आहोत, की
भगवंतांविषयीच्या ह्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करणाऱ्यांच्या ऋणात कृष्ण स्वतःला समजतात. एवढं हे महत्वाचं कार्य असतं. ओके. तर झालेलं आहे. माझी फार विनंती राहील, की तुम्ही जर का मदत करू शकत असाल तर अवश्य करा.